मोठी माणसं घोरतात तो वेगळा प्रॉब्लेम आहे. पण लहान मुलगा-मुलगी जर का तुमचा घोरत असेल, तर त्याचं नाक कुठल्या ना कुठल्यातरी कारणाने बंद आहे. हे एक मी रेड फ्लॅग साइन नक्की म्हणू शकतो, की घोरायला नाही पाहिजे. तुम्ही एक वारंवार म्हटले की ॲडिनॉइड्सची सर्दी ही कानात जाते. येस. आता नेमकं ॲडिनॉइड्सची सर्दी ही कानात कशी जाते? सो नाक, कान, घसा जसे आता तुम्ही आणि आम्ही एक ENT डॉक्टर आहोत. कारण ती एकमेकांना कनेक्टेड आहे. एक पाईप असतो जो नाकाच्या पाठीमागून कानामध्ये जातो, त्याला युस्टॅचियन ट्यूब म्हणतात. लहान मुलांमध्ये ती युस्टॅचियन ट्यूब ही मोठ्यांपेक्षा निम्मीच असते, 1.8 सेंटीमीटर टू बी एक्झॅक्ट. आणि जरा आडवी असते. आपल्या मोठ्यांमध्ये ती 3.5 3.6 सेंटीमीटर असते आणि तिरकी असते. त्यामुळे लहान मुलांमध्ये साईज छोटी आहे आणि आडवी आहे, त्यामुळे ग्रॅव्हिटीने सर्दी कानात उतरण्यामध्ये जरा जास्त त्रास होतो. त्यामुळे रात्री ज्यावेळी मुलगा नाहीतर मुलगी ज्या कानावर झोपत असेल सर्दी असताना, युजली पहाटे नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो कान दुखण्याची कंप्लेंट घेऊन OPDमध्ये पेशंट येतात. म्हणजे हे जर का कान दुखणं असलं तर ह्याचं कारण कान नसून ॲडिनॉइड्स असू शकतं. येस. ते ॲक्च्युली पेशंट आल्यानंतर आपल्याला ते समजावून सांगणं हे आपलं काम आहे. कारण या सिच्युएशनमध्ये बघायला गेलं तर कानदुखी जी आहे ती कानामुळे नाही आहे. तुमचे ॲडेनॉइड्स वाढलेले आहे जे नाकाच्या पाठीमागे, त्याची सर्दी कानात गेली आहे, त्याच्यामुळे तुमचा कान दुखतोय. ह्या सिच्युएशनमध्ये ट्रीटमेंट करताना कानात ड्रॉप टाकायची गरजही नसते. तुम्हाला तो नाकातच ड्रॉप टाकावा लागतो, ज्याने ती सर्दी सुकून जाते. तोच ड्रॉप नाकावाटे कानात जाऊन कानातली सर्दी सुकवतो आणि मग मुलीला बरं वाटतं. तुमच्या हिशोबाने पालकांनी कोणती धोक्याची लक्षणं काही लक्ष द्यावी किंवा म्हणजे लक्षात येतील किंवा असं काही याच्यामध्ये? युजली बघायला गेलं तर लहान मुलं घोरत नाहीत कधी. मोठी माणसं घोरतात तो वेगळा प्रॉब्लेम आहे. पण लहान मुलगा-मुलगी जर का तुमचा घोरत असेल, तर त्याचं नाक कुठल्या ना कुठल्यातरी कारणाने बंद आहे. हे एक मी रेड फ्लॅग साइन नक्की म्हणू शकतो, की घोरायला नाही पाहिजे.